दरम्यान मुंबईतलं वाढतं प्रदूषण आणि प्लास्टिकच्या कपांचा त्याचबरोबर कागदी कपांचा धोका यावर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कदम सर, आपलं स्वागत आहे लोकशाही मराठीवर। आपण बघतोय मुंबई जी महाराष्ट्राची राजधानी आहे आणि देशाची आर्थिक राजधानी आहे, त्या ठिकाणी सुद्धा प्रदूषणाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि जी देशाची राजधानी आहे दिल्लीची बरोबरी तर मुंबई करणार नाही ना, असा एक सवाल आता उपस्थित होतोय मुंबईकरांसमोर। अशामध्ये तुम्ही प्रदूषण बोर्डाचे अध्यक्ष आहात, तर स्थिती नेमकी काय आहे, कशा पद्धतीने उपाययोजना केल्या जात आहेत? सर्वप्रथम धन्यवाद। आज तुम्ही आम्हाला इथे इन्व्हिटेशन केलं, पण मला कल्पना नाही की आपण कुठला डेटा पाहताय की जिथे आपल्याला एकतर दिल्लीचं कंपॅरिझन करावं लागतंय, ते फार आश्चर्यजनक आहे। आणि कुठला डेटा पाहताय ते मला कल्पना नाहीये। जर आपण आत्ताचा सध्याचा डेटा पाहिला तर सगळे मुंबईचे सगळे स्तर हे सॅटिस्फॅक्टरी झोन मध्ये आहेत। कदम सर, ज्या बातम्या आलेल्या आहेत त्यानुसार 100 पेक्षा जर जास्त असेल हवेची गुणवत्तेचा जो AQI आहे 100 पेक्षा जास्त, आणि सध्या तो 150च्या आसपास असल्याची माहिती आहे। त्याच्यानंतर काही दिवसांपूर्वी आपण बघितलं तर तो स्तर त्याच्याही मागे गेलेला होता आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीने बांधकामं थांबवली जात आहेत याही बातम्या समोर येत आहेत। त्याच्यामुळे ही एक चिंताजनक स्थिती आहे की काय, असा सवाल मुंबईकरांसमोर उपस्थित झालेला आहे। एक गोष्ट खरं आहे की आज हिवाळ्यामध्ये आपल्याला वर्षानुवर्ष हे पाहायला मिळतं। म्हणून आपण पाहिलं असेल की मागच्या आठवड्यामध्ये जशी जशी चिंताजनक काही ठिकाणी, पूर्ण मुंबईमध्ये नाही, जसं आपण पाहिलं असेल बोरिवली ईस्ट असेल किंवा भायखळा असेल, मागच्याच काही दिवसापूर्वी तुम्हाला शिवाजीनगर असेल, कोलाबा असेल, नेवीनगर असेल, या भागामध्ये जिथे ते आपल्याला पाहायला मिळालं की जिकडे AQI फार वाढलेला आहे, तर तिकडे आम्ही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महानगरपालिका ह्या दोघांनी मिळून जे काही कठोर निर्णय घ्यायचे होते ते निर्णय घेतलेले आहेत। आणि ते निर्णय घेतल्यानंतर आपल्याला त्याचा रिझल्ट काय मिळाला ते आपणही पाहिलेलं आहे। पण ह्या पुढेही ह्याचं कंटिन्युअस मॉनिटरिंग सुरू असतं। दर एक तासाने त्याचं अपडेशन होत जातं आणि लगेच कुठे जर आढळलं की AQI वाढलेलं आहे तर आम्ही महानगरपालिकेला त्यांना इन्फॉर्म करतो। महानगरपालिका त्यांच्या स्तरावर सुद्धा कारवाई करते। कारवाई म्हणजे तिकडचे जे कन्स्ट्रक्शन असतील, मग ते महानगरपालिकेचे असू द्या, राज्य शासनाचे असू द्या किंवा मग खासगी असू द्या, ह्या सगळ्या कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी आम्ही बंद करतो। आणि जोपर्यंत तिकडचा AQI लेवलवर येत नाही, लेवलवर म्हणजे तो ग्रीन नाही पण ऍटलीस्ट सॅटिस्फॅक्टरी येत नाही, ज्या अनुषंगाने तिकडचं कामही नाही थांबलं पाहिजे आणि आपल्या नागरिकांना त्रासही नाही झाला पाहिजे, अशा पद्धतीने जोपर्यंत AQIचं लेवल येत नाही तोपर्यंत ते काम बंद ठेवलं जातं। त्याच अनुषंगाने जसं मी म्हणालो की आपण कंटिन्युअस मॉनिटरिंग या गोष्टी करत असतो। आणि पण ह्याच्यामध्ये एक मला सांगण्याचं महत्वाचं वाटतं की याच्यामध्ये नागरिकांचा सहभाग सुद्धा महत्वाचा आहे। आजच मी पाहत होतो की मला एका नागरिकांनी ईमेलद्वारा कळवलेलं आहे, ते राहतात इथे अजमेरामध्ये भक्ती पार्कमध्ये, त्यांच्या समोर जे स्लम आहे त्या स्लमच्या भागामध्ये अजूनही लोक कचरा जाळपोळ करतात। तर हे कुठेतरी जोपर्यंत थांबत नाही, आपण आपल्यामध्ये जनजागृती जोपर्यंत होत नाही, कचरा जाळपोळ करणं, मग ते स्लम असू द्या, बिल्डिंग असू द्या, नंतर आज जरी आता थंडी वाढत चालली, जरी तो कमी दराने असेल तरी थंडी वाढत चालली, तर जे वॉचमॅन असतात बिचारे, ते वॉचमॅन थंडीच्या याच्यामध्ये ते शेकोटीसाठी काय जाळतात, बाजूला प्लास्टिकच्या बाटल्या असतील, कुठे लाकूड असेल ते जाळतात। मग ह्या सगळ्या गोष्टी आपण सुद्धा कुठेतरी याच्यामध्ये दोषी आहोत का हे पाहिलं पाहिजे। दुसरं, आज गाड्यांचं प्रमाण किती पद्धतीने वाढलेलं आहे। आज मेट्रोचं एवढं मोठं जाळं मुंबईमध्ये पसरलेलं आहे, पण किती लोक मेट्रोचा खरं वापर करतात? आता खरं म्हणजे आज आपल्याशी बोलणं मला सकाळी 11च होतं, पण मला आज इथे पोचायला 1.5-2 तास लागलेले आहेत। मी एवढ्या वेळात मी लोणावळ्याला पोहोचलो असतो, पण मुंबईच्या शहरामध्ये म्हणजे ट्रॅफिक हा एक फार मोठा इश्यू आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा मुंबईची AQI मध्ये त्याच्यामध्ये फरक पडतो। म्हणून नागरिकांना सुद्धा माझं आव्हान आहे की जर गरज पडली तरच आपण स्वतःच्या गाड्या वापरा, पब्लिक ट्रान्सपोर्टचा जास्त उपयोग करा। आणि आपल्याला कल्पना आहे की कोविडच्या काळामध्ये वर्क फ्रॉम होमचा जो कॉन्सेप्ट होता, तर काही गोष्टी अशा आहेत की आपण घरी बसून सुद्धा काम करू शकतो का, तर आपण त्याच्यावर सुद्धा पुन्हा विचार करावा लागेल। कारण की परदेशामध्ये हा कॉन्सेप्ट अजूनही सुरू आहे, लोक अजूनही वर्क फ्रॉम होम करतात, कारण की हे जे प्रदूषण आहे हे फक्त
एक प्रदूषण मंडळाची जबाबदारी नाहीये, महानगरपालिकेची जबाबदारी नाहीये, पण प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की मी माझ्या स्तरावर प्रदूषण कसं कमी करू शकतो. कदम सर, अगदी बरोबर बोललात तुम्ही ते, कारण सगळ्यांची जबाबदारी आहे, त्यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न करणं हे गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीनं मंडळाकडून ज्या उपाययोजना केल्या जात आहेत आणि तुम्ही सांगितलं की मॉनिटरिंग प्रत्येक तासाला केली जाते, किंबहुना जोपर्यंत ग्रीन फ्लॅग येत नाही किंवा ग्रीन दिसत नाही AQI तोपर्यंत प्रयत्न केले जातात, किंवा नियमांची जी अंमलबजावणी आहे ती व्हावी यासाठी प्रयत्नशील आहे. त्याच्यामुळे त्यासाठी मंडळाचं कौतुक करायला पाहिजे. मात्र एक प्रश्न उपस्थित होतो की जे नियम आहेत प्रदूषण कमी करण्यासाठीचे ते सगळीकडे फॉलो होतात का? जिथे जिथे फॉलो होत नाही तिकडे तिकडे कारवाई केली जाते. आताच मागच्या आठवड्यामध्ये एका न्यूजपेपरमध्ये आढळलं की एका ठिकाणी स्टोन क्रशर चालू आहेत. लगेच आमच्या अधिकाऱ्यांनी तिकडे कारवाई केली आणि ते तिन्ही स्टोन क्रशर हे लगेच बंद करण्यात आलेलं आहे. तर असं कुठेही आम्हाला आढळलं की कुठली इलिगल ऍक्टिव्हिटी जिथे सुरू आहे त्याच्यावर त्वरित कारवाई केली जाणार आहे. आणि आम्ही सुद्धा कारवाई आमच्या स्तरावर करतोय आणि महानगरपालिका सुद्धा त्यांच्या स्तरावर त्वरित ती कारवाई करते. पण पुन्हा एकदा हे जोपर्यंत आता हे नागरिकांनी जसं आम्हाला कळवून दिलं की इथे काही इलिगल ऍक्टिव्हिटी सुरू आहे, इथे आम्हाला त्रास होतोय, तर आमचे अधिकारी आणि महानगरपालिकेचे अधिकारी सतर्क आहेत. लगेच त्याच्यावर त्वरित कठोर कारवाई केली जाते. कदम सर, मात्र याच्यामध्ये एक प्रश्न उपस्थित होतो की आता फक्त जी बांधकामं आहेत ती खासगी बिल्डरची सुद्धा सुरू आहेत, पालिकेचीही बांधकामं सुरू असतात. मग अशामध्ये जी बांधकामं आहेत ती काही ठिकाणी खासगी बिल्डरची बंद करण्यात आली, पण पालिकेची जी बांधकामं सुरू आहेत त्यांना फक्त नोटीस बजावल्याचं समोर आलेलं होतं. त्याच्यामुळे जेव्हा कारवाई होते किंवा बंदी आणली जाते त्यावेळेला भेदभाव का, असा एक सवाल विचारला जातोय. साहजिक आहे, आज जी शासनाची जी कामं सुरू आहेत, जी महानगरपालिकेची कामं सुरू आहेत, राज्य शासनाची कामं सुरू आहेत, केंद्र शासनाची जी कामं सुरू आहेत, ही लोकहितासाठी कामं सुरू आहेत. म्हणून त्यांच्यावर डायरेक्ट कठोर निर्णय घेणे हे कितपत योग्य आहे हेही आपल्याला विचार करावा लागतो. आपण जर म्हणालात की ही पार्शालिटी आहे तर आपण तसं म्हणू शकता, पण आज आम्ही जर कुठली कारवाई केली, समजा आपल्याला माहिती असेल की कोस्टल रोडच्या कामासाठी आम्ही नोटीस दिलेली, पण त्याचं लगेच त्या कॉन्ट्रॅक्टरनी तिकडे उपाययोजना करून ते कुठेतरी त्यांनी कंट्रोलमध्ये आणलं. जर ते काम बंद पाडलं असतं, मग ते चालू करण्यामध्ये किती वेळ जाईल आम्हाला माहित नाही, पण ते जर काम बंद पाडलं असतं ह्याचा त्रास नागरिकांना होऊ शकतो. त्या अनुषंगाने आम्हाला कुठेतरी एक बॅलन्स भूमिका घेणं फार गरजेचं आहे. जे खासगी जे प्रोजेक्ट्स असतात, हे खासगी प्रोजेक्ट्स आपण लक्षात ठेवले पाहिजे. हे एक प्रॉफिटसाठी असतात, ते नॉन प्रॉफिट किंवा मग चॅरिटी नसते. कदम सर, थोडंसं थांबवते मी. कदम सर, खासगी प्रोजेक्ट विषयीच मला बोलायचं आहे. थोडंसं थांबवते मी. जसं तुम्ही सांगितलं की जे सरकारी कामं सुरू आहेत त्याचा त्रास लोकांना झाला असता किंवा ते कधी सुरू झालं असतं एकदा बंद पडल्यानंतर, त्याचा विचार तुम्ही केला. मग अशामध्ये बिल्डरांची एक जो सवाल आहे तो लोकशाही मराठीपर्यंत त्यांनी पोहोचवला आहे की त्यांचंही नुकसान होतं, कारण त्यांनी बँकांकडून लोन घेतलेलं असतं किंवा मजूर असतात त्यांनी कामावर लावलेलं असतं. आणि अशामध्ये जेव्हा बांधकामं कमी होतात, बंद होतं किंबहुना असं म्हणता येईल की काही काळासाठी, त्यावेळेला त्यांनाही नुकसान सहन करावं लागतं. याच्यावर मग उपाय काय, असा सवाल बिल्डरांनी विचारलाय. 100% त्यांचं म्हणणं फार महत्वाचं आहे. पण अशाच वेळी जर त्यांनी सुद्धा नियमाचं पालन केलं, आज मुंबईमध्ये लाखो प्रोजेक्ट सुरू आहेत. आजच्या तारखेपर्यंत मुंबईमध्ये फक्त महानगरपालिका त्यांच्या माध्यमातून आणि बोर्डाच्या माध्यमातून फक्त 28 प्रोजेक्टांना आम्ही नोटिसेस आणि बंद केलेले आहेत. आज मुंबईमध्ये लाखो प्रोजेक्ट आहेत. मग हे जे नियमाचं पालन करत नाही, हे आपण सगळ्यांना एकाच चौकटी बसवतो का? तर नाही. जे नियमाचं पालन करत नाही त्यांना तो कठोर निर्णय, जे नियमाचं पालन करतात त्यांना नक्कीच आमच्याकडून सहकार्य नेहमी वेळोवेळी भेटत असतं. म्हणून हे जे खासगी प्रोजेक्ट्स आहेत, मग ते रिअल इस्टेटचे असो किंवा मग कुठले कारखाने असो किंवा कुठले असो, जो नियमाचं पालन करतो त्यांच्यावर कारवाई आम्ही कशाला करणार? जे नियमाचं पालन करत नाही त्यांच्यावर कारवाई होते. म्हणून आपण सुरुवातीला जसं मी म्हणालो की आपण एक नागरिक म्हणून आपली जबाबदारी काय आहे, मग तो एक व्यवसायधारक असो किंवा मग साधारण नागरिक असो किंवा जॉब करणारा असो किंवा बँक कोणी असो, आपण आपली जबाबदारी काय आहे हे जोपर्यंत आपण समजून घेत नाही
तोपर्यंत हा जो प्रदूषणाचा प्रश्न आहे हा एवढा लवकर सुटणारा नाहीये. कदम सर, एक शेवटचा प्रश्न त्याच्यामध्ये ह्या तर कारवाईविषयीचा तर आहेच, एक कारवाईची म्हणजे तुम्ही कधीपर्यंत सर्वांवर कारवाई करणार हा एक सवाल आहे. किती कालावधीपर्यंत करणार? लोकशाही मराठी मग ते बातमी सुद्धा दाखवणार की कधी तुम्ही पूर्णपणे कारवाई केली आहे किंवा सगळ्यांवर कारवाई केली? जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालाय की काही लोकांवर कारवाई होते, काही लोकांवर होत नाही, नियमाची काही लोक पायमल्ली करतात तरी सुद्धा कारवाई होत नाही, तर सर्वांसाठी नियम सारखा होईल आणि कारवाई होईल त्याचा कालावधी. आणि दुसरं म्हणजे कपचा एक मुद्दा लोकशाही मराठीने उपस्थित केला होता. प्लास्टिक कप असतील किंवा हे जे कागदी कप आहे त्याच्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतोय. लोकशाहीनं ही बातमी दाखवली. त्याच्यानंतर बुलढाण्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश पारित केलेले होते की त्या कपवर बंदी आणावी. मग अशामध्ये एक प्रश्न उपस्थित होतो की ते जे कारखाने या कपची निर्मिती करतात त्यांच्यावरच का कारवाई होत नाही? चांगला प्रश्न आपण उपस्थित केला. सर्वप्रथम हे जे कप आहेत ज्याच्यावर आतमध्ये पॉलिथिनची जी लेअर असते हे कप ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये बॅन केलेले आहेत. आज कारवाई जर आपण म्हटलं तर ही कारवाई आज आम्ही मॅकडॉनल्ड सारख्या मोठ्या चेनवर घेतलेली आहे, स्टारबक्स सारख्या मोठ्या चेनवर घेतलेली आहे. पण ह्याच्यामध्ये पुन्हा येतं जनजागृती की कुठली वस्तू अलाउड आहे, कुठली वस्तू नाही अलाउड आहे. ह्याच्यावर सुद्धा मागच्या आठवड्यात आपण पाहिलं असेल की महानगरपालिका त्यांच्यासोबत पुन्हा एकदा जनजागृती, आणि मी मीडियाला सुद्धा तिकडे आवाहन केलेलं की आपण सुद्धा आपल्या स्तरावर जनजागृती करा की कुठल्या गोष्टी अलाउड आहेत, कुठल्या गोष्टी नाही अलाउड आहेत. पण नक्कीच ह्याच्यामध्ये जो गॅप आहे, जो अजूनही जनतेला माहिती नाहीये की कुठल्या गोष्टी अलाउड आहेत, कुठल्या गोष्टी नाही अलाउड आहेत, त्या अनुषंगाने आमच्या स्तरावर सुद्धा आम्ही एक जनजागृतीचा कॅम्पेन घेणार आहोत. आणि जो प्रश्न आपण उपस्थित केला की ह्याचे जे मॅन्युफॅक्चरर आहेत ह्याच्यावरच आपण कारवाई करत नाही, तर आज मी 100% ठामपणे सांगू शकतो की बहुतांश मॅन्युफॅक्चरर हे महाराष्ट्र राज्यामध्ये नाही आहेत. आता हे जे कप्स आहेत आज राज्यामध्ये आपले नियम वेगळे आहेत, इतर जे राज्य आहेत त्यांचे नियम वेगळे आहेत. इतर राज्यामध्ये कंपोस्टेबल कप्स अलाउड आहेत, आपल्या राज्यामध्ये कंपोस्टेबल कप्स अलाउड नाही आहेत, हे बॅन आहेत. जे प्रोडक्ट हे फक्त सीपेट अप्रूव्ड म्हणजे प्रत्येक कपवर एक QR कोड असणं किंवा कुठली कप असू द्या, चमचा असू द्या, डिश असू द्या, कुठलेही असू द्या, त्याच्यावर QR कोड असणं हे फार गरजेचं आहे. जर QR कोड असेल तरच ती वस्तू आपण वापरू शकता. तर ही जास्त लोकांना कल्पना नाहीये, म्हणून आमच्या स्तरावर सुद्धा आम्ही एक आता कॅम्पेन सुरू करणार आहोत सिंगल यूज प्लास्टिक संदर्भात, ज्या अनुषंगाने आपण लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचू शकू आणि त्यांना आपण जास्तीत जास्त माहिती देऊ शकू. अजून एक जो प्रश्न आपण उपस्थित केला की आपण कारवाई कधीपर्यंत सुरू करणार. आज मंडळाची जबाबदारी फक्त AQI पुरती नाहीये, मंडळाची जबाबदारी ही 12 महिने आहे. तर 12 महिने आमच्या स्तरावर जी योग्य ती कारवाई, जे नियमाचं उल्लंघन जिकडे जिकडे आम्हाला आढळेल तिकडे कारवाई केली जाईल. ते फक्त मुंबईत नाही तर इतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये कारवाई केली जाईल. मग ती AQI असू द्या, सांडपाणीचा विषय असू द्या, नद्यांचं सुशोभीकरण असू द्या, नद्यांचं पुनर्जीवन असू द्या किंवा मग सॉलिड वेस्ट असू द्या, या सगळ्या गोष्टीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या मार्फत योग्य ती कारवाई ही 12 महिने सुरू असते. निश्चितच. आणि लोकशाही मराठी सुद्धा जेव्हा जेव्हा कारवाई होईल, ज्या पद्धतीनं चांगली पावलं उचलली जातील, जसं आम्ही आता प्रश्न तुमच्या लक्षात आणून दिले तसंच कारवाई सुद्धा या ठिकाणी आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू, लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आणि तुम्हाला जे कॅम्पेन आता सुरू होणार आहे त्यासाठी शुभेच्छा. त्याचबरोबर धन्यवाद, तुम्ही लोकशाही मराठीशी बोललात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.